नमस्कार. पिंपरी चिंचवड न्यूजच्या सॅटरडे गप्पाच्या आजच्या आपल्या पहिल्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये समस्या अनेक आहेत, प्रश्न अनेक आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण आता प्रत्येक शनिवारी सॅटरडे गप्पा हा एक पॉडकास्ट शो सुरू करतोय. यामध्ये आपण पिंपरी चिंचवडमधल्या जे काही समस्या असतील, जे काही प्रश्न असतील, जे आधी पण होते, आता सुद्धा नव्याने नवीन नवीन समस्या या पुढे येत आहेत, त्या समस्यांवर आपण चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या विषयातले जे तज्ज्ञ असतील ते सुद्धा आमच्या या पॉडकास्टमध्ये सहभागी होऊ शकतात आणि ते सुद्धा या समस्यांवर काही उपाय निघू शकतात का हे सुद्धा सांगू शकतात. आजच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये सॅटरडे गप्पाच्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत PCMC न्यूजचे संपादक. सर नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न तर सर माझा हाच आहे की भाजपला आता महापालिकेमध्ये सत्तेत येऊन जवळपास 5 महिने पूर्ण होतील पुढच्या आठवड्यात. आता 5 महिने पूर्ण होत आलेले, त्यामुळे मग जी पाण्याची समस्या असेल पिंपरी चिंचवडमधली किंवा मग आणखी दुसऱ्या काही समस्या असतील त्या सोडवण्यात भाजपला कितपत यश मिळालेलं आहे? भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे सत्ता येऊन या शहरामध्ये 5 महिने पुढच्या आठवड्यात पूर्ण होतील. म्हणजे 12 जानेवारीला भारतीय जनता पक्षाची सत्ता पिंपरी महापालिकेत आली. आता ह्यांचा 5 महिन्याचा जर कालावधी आपण तपासला, ह्यांचं काम पाहिलं तर मी तर म्हणेल की ह्या भारतीय जनता पार्टीचे जे काही सत्ता चालवतात किंवा सत्ता राबवतात ह्या मंडळींना अक्षरशः झोपच आल्या नाही पाहिजे. त्याचं कारण म्हणजे शहरामधला सर्वात मोठा आणि ज्वलंत प्रश्न आहे पाणी समस्या. तुम्हाला आठवत असेल 18 वर्षापूर्वी पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचं काम सुरू झालं होतं, परंतु मावळच्या भूमिपुत्रांनी आंदोलन केलं, ते काम बंद पडलं. त्यामध्ये काही गोळीबार होऊन काही जणांना शहीद व्हावं लागलं आणि हा प्रकल्प जो ठप्प झाला आहे तो अजूनपर्यंत कायम आहे. तेव्हा जे पाण्याची या शहराला जी गरज होती, आता पाण्याची गरज तिपटीने वाढलेली आहे. नुकतंच भामा आस्केडवरनं एक पर्यायी जलस्रोताची पाणी महापालिकेने सोय केलेली आहे. भामा आस्केडचंही मधल्या काळात त्या ठेकेदाराने काम बंद केलं, मग शेवटी त्या ठेकेदाराला काढलं आणि आत्ता ह्या नव्या सत्ताधाऱ्यांनी पुन्हा टेंडर काढून एक ठेकेदार नियुक्त करून ते काम सुरू झालेले. म्हणजे माझ्या अंदाजे दिवाळीपर्यंत भामा आस्केडचं काम सुरू होईल. परंतु भामा आस्केडमुळं शहराची पाणी समस्या पूर्ण भागली जाईल का, किंवा आत्ता जे दिवसाआड पाणी पुरवठा शहराला होतोय तो पुरेसा होईल का किंवा काय, तर नाही. भामा आस्केड योजनेचं पाणी जरी शहराला मिळू लागलं तरी मुख्य जो आहे पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचं जे काम आहे ते जे 18 वर्षापूर्वी जी त्याची कॉस्ट होती ती चौपट वाढून आता ते जवळपास 1800 करोडपर्यंत ते काम गेलेलं आहे. मग हे काम सुरू करायचं म्हटलं तरी पण आत्ता ह्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या 5 महिन्यात काय केलं तर काहीच नाही. म्हणजे ज्या प्रकारे आपल्या नेत्यांकडं, म्हणजे महाराष्ट्रात हे तिन्ही पक्षात सत्ताधारी आहेत, मग आपल्या नेत्यांकडं बैठका घेणं, आपल्या नेते एक पायाभूत एक स्ट्रक्चर निर्माण करण्याचं जे काही काम करायला लागतं किंवा आपल्याला पवना बंद जलवाहिनीचं काम करायचं आहे ते बिलकुल झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, समजा सत्ताधाऱ्यांनी त्याला मान्यता दिली तरी पण मावळच्या जनतेमध्ये जो विश्वास निर्माण करायला पाहिजे तो पण फार होणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे ज्या पवना धरणाच्या निर्मितीमध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचंही अजून पुनर्वसन झालेलं नाही आहे. म्हणजे अजूनही म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 60% लोकांना अजूनही त्याचा मोबदला मिळाला नाही किंवा त्याचं जे काही भरपाई किंवा नुकसान किंवा त्यांचे जे काही मागणे आहेत त्याही सुटलेल्या नाही. म्हणजे एकीकडं बंद जलवाहिनीचं काम सुरू करायचं, एकीकडं चौपट खर्च वाढलेला आहे, मावळच्या जनतेचं समाधान करायचं आहे आणि ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांचं पुनर्वसन हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. म्हणजे जरी महायुती पातळीवर त्याला मान्यता मिळाली, मावळच्या जनतेचं समाधान झालं, तरी पण हा जो प्रश्न आहे की पुनर्वसनाचा तोही फार मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. त्यामुळं मी अगोदर म्हटल्याप्रमाणे ह्या मंडळींना झोपाच आल्या नाही पाहिजे. ह्यांनी अहोरात्र काम करणं मुळात पाणी समस्येवर, कारण की पाण्यावर जर तुम्ही नाही काम केलं
तर हिथली जनता प्रचंड प्रक्षोभक आणि याला आगामी काळात फार मोठं समस्येला सामोरं जावं लागणार आहे. बरोबर. आणि सर मी हे पण पाहिलं की पाणी येतंय पण ते इतकं अस्वच्छ येतंय म्हणजे अक्षरशः पाण्यातून माती माती डायरेक्ट येते. हो, म्हणजे ही तर सगळ्यात मोठी समस्या आहे की तुम्ही पाणी बाबा जे काही देताय उपकारास्तव किंवा काय, पण ते देताना पण व्यवस्थित येत नाहीये, ते पण अस्वच्छ येतंय. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही ॲक्च्युली मुळात झाले कसं माहिती आहे का, आपण महानगरपालिका जे पवणीतनं पाणी उचलते ना, ते रावेतच्या बंधाऱ्यावरून उचलते. आणि रावेतचा जो बंधारा आहे म्हणजे मावळमध्ये पवना धरणाचा उगम होतो. पवना धरण जे रावेतपर्यंत जे येतं, त्या आसपासची जेवढी काही खेडेगाव आहेत तर त्यांच्याकडे STP प्लॅन्ट म्हणजे शुद्धीकरणाचा, प्लॅन्ट नाही आहेत. मग ते पाणी आपलं सांडपाणी असेल किंवा घाण पाणी असेल ते पवनेत सोडतात आणि ते पाणी रावेत मार्गे पुढे येतं. आपण रावेतमधनं पाणी उचलतो, मग रावेतपर्यंत येत असताना ते पाण्यातला एवढी दुर्गंधी झालेली असते, एवढं घाण पाणी झालेलं असतं आणि मग तेच पाणी आपण उचलतो आणि मग फिल्टर करून वगैरे शुद्धीकरण करून आज शहराला मिळतं. परंतु मुळात ह्या समस्येचा सगळ्यात मोठा मार्ग पवना बंद जलवाहिनीतनं सुटू शकतो. परंतु ठीक आहे, त्याला वेळ लागला तरी पण मग STP करायचं. मग ही जी गावं आहेत खेडेगावं मावळातली, जी पाणी आपलं सांडपाणी सोडतात, मग त्यांची STP प्लॅन्ट करणे. मग झाले काय माहिती आहे का, म्हणजे नाल सापडली घोडा खरेदी करणे पडण्यापर्यंत जसे आपण ती म्हणूया त्याप्रमाणे हे प्रकार सुरू आहे. म्हणजे बंद जलवाहिनीचं तर काम आहेच, परंतु अशुद्ध पाणी येतंय तर मग ते काय येतंय तर रावेतच्या बंधाऱ्यात सगळं पाणी घाण पाणी मिळतंय. मग तेच बंद करायचं तर STP करायचं, STP करायचं तर 1-2 गावं नाही आहेत, 29 गावांचे STP प्लॅन्ट करायचे. मग त्यांना निधी, मग ते प्लॅन्ट उभारणे, म्हणजे ही किती खर्चिक आणि जवळजवळ 4-5 वर्ष चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर. त्यामुळं आज जे घाण पाणी जेव्हा आज आपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मासे मरणे किंवा घाण पाणी येणे वगैरे हे आता फिल्टर करून पाणी ते शुद्ध करून आणि आपल्यापर्यंत येतंय. आता हा एक प्रक्रियेचा भाग आहे. मध्यंतरी श्रीरंगाप्पा बारणे यांनी याविषयी फार मोठा आवाज उठवला होता. आता महापालिके पातळीवर आता यामध्ये खूप गंभीर आणि मोठी भूमिका घेणं गरजेचं आहे. बरोबर. अपेक्षा आहे की 6 महिने जेव्हा पूर्ण होतील, आता खरं 5 महिने पूर्ण होत आहेत, पण ही अपेक्षा धरू की कमीत कमी 1 वर्षानंतर तरी महापालिकेनं पाण्याची समस्या काही प्रमाणात का होईना सोडवलेली असेल. कारण सत्ता तुमची राज्यात पण आहे, देशात पण आहे, तुम्ही स्थानिक पातळीवर पण तुम्हीच सत्तेत आहात म्हटल्यावर जनतेची अपेक्षा हीच आहे की सत्ताधाऱ्यांकडून ही या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. आता सर मला माझा दुसरा प्रश्न हा आहे की शाळा सुरू होत आहेत आणि महापालिकेच्या शाळा जर पाहायला गेलं पिंपरी चिंचवडमध्ये एकट्या तर 103 आहेत. पण सध्या किंवा याआधी सुद्धा जवळपास 7-8 वर्षापासून महापालिकेच्या शाळांकडे प्रचंड दुर्लक्ष केलं गेलं आणि कुठलाही पालक असेल त्याचं फर्स्ट टार्गेट हेच असतं की महापालिकेची शाळा नको बाबा, आपली इंग्लिश मिडियम बरी किंवा सेमी इंग्लिश बरी, खाजगी जास्तीत जास्त शाळा तिथंच आपल्या पोराला टाकायचं. पण हे असं का? म्हणजे महापालिकेच्या जर 103 शाळा आहेत तर मग नेमक्या शाळा कमी पडतायत की फक्त पालकांचेच विचार चुकीचे आहेत? मुळात शाळा आणि एकूणच शिक्षणाचं जे काही धोरण आहे या शहराचं त्याच्या फार मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की ह्या पिंपरी चिंचवड नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिली जर शाळा सुरू झाली तर ती चिंचवडमध्ये झाली आणि ती शाळा सुरू झाल्याची नोंद 1841ची आहे. पहिली शाळा. बरं. मग जर आपल्याला हा वारसा आहे वसा आहे, परंतु आज कंडिशन अशी आहे की प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, विशेषतः तो इंग्लिश मिडियम शिकला पाहिजे. मग जो हातावर पोट भरतो त्यालाही वाटतं की नाही आपण किती काबाड कष्ट करू पण आपल्या मुलाला चांगलं इंग्रजी शिक्षण देऊ. परंतु आज परिस्थिती तुम्ही पाहिली का तर नर्सरीची फी पण 1.5 लाख रुपये आहे. काही शाळांमध्ये त्याची फी जास्त पण आहे. मग हे फी भरणं, वार्षिक फी 1.5 लाख रुपये सर्वसामान्यांना परवडत नाही. मग
सत्ताधाऱ्यांनी विशेषतः मी तर असं म्हणेल भाजपची जी सत्ता आहे किंवा महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, मग ह्या शाळा आपल्या शाळेकडं शहरातील विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी लक्ष द्यावं किंवा इकडे आकृष्ट व्हावं, यासाठी धोरण का राबवत नाही, यासाठी उपक्रम का राबवत नाही, ह्याची पण फार गरज आहे. कारण काय माहिती आहे का, मध्यंतरी महापौर रवी लांडगे यांनी एक सुरुवात केलेली आहे, त्याला कितपत यश येईल माहिती नाही, परंतु जगातली जी सगळ्यात गाजलेली शाळा आहे वारे गुरुजींची, ज्याला जगात नाव मिळालं, त्याचं मॉडेल यावर्षीपासून सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु मी तर असं म्हणेन की जे 128 नगरसेवक आहेत, प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये वॉर्डामध्ये जे काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, तर मग आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आहे की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आकृष्ट कसं करता येईल, त्यांना कसं आणता येईल, सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व प्रकारच्या सुविधा, सर्व प्रकारचं म्हणजे महापालिकेच्या शिक्षकांना आज 1.5 ते 2 लाख पगार आहे, परंतु विद्यार्थी तसे नसल्यामुळे मग इथे ॲडमिशन कोण घेतं, तो गोरगरीब झोपडपट्टी भागातील मुलं ॲडमिशन घेतात. महापालिकेने आपल्या शाळांकडं आकृष्ट होण्यासाठी मध्यंतरी म्हणजे 10 वर्षापूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काही सुरू केल्या, त्यावर कडी म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी आता आकांक्षा फाउंडेशनला संपूर्ण शाळांचं जबाबदारीचं कॉन्ट्रॅक्ट पण दिलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थी अधिकाधिक महानगरपालिकेच्या शाळांकडे आकर्षित व्हावा. परंतु होतंय काय कंडिशन की एक मनामध्ये ग्रह बसलाय पालकांच्या मना किंवा जनतेच्या मनामध्ये, महानगरपालिकेची शाळा म्हणजे एक दृष्टिकोन तयार झालेला आहे. मग हा दृष्टिकोन बदलण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची, नागरिकांची आणि विशेषतः लोकप्रतिनिधींची फार आहे. ह्यांनी जर पुढाकार घेतला तर हे चित्र पलटू शकतं. माझं तर असं स्वप्न आहे म्हणा किंवा एक इच्छा आहे की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रतीक्षा लागली पाहिजे, परंतु होत नाही असं. तिथं सुद्धा मॅनेजमेंट कोट्यातनं मिळावं म्हणून लोकांचा, पालकांचा अट्टहास असला पाहिजे. खरं तर होईल, ते पण चित्र होईल, परंतु हे प्रत्येकाने ते आपलं कर्तव्य म्हणून जर ही जबाबदारी स्वीकारली तर ते होऊ शकेल. आणि कसं सर, तुम्ही निवडणुकांच्या काळामध्ये जसं लोकप्रतिनिधी अगदी घराघरात फिरतायत, तसं तुम्ही आत्ता का फिरत नाहीये, तसं तुम्ही आत्ता फिरा. आत्ता प्रत्येक घरात जाऊन फक्त गोरगरिबांच्याच नाही तर तुम्ही जावा, मिडल क्लास लोकांच्या सोसायटीत जावा, हाय क्लास लोकांच्या सोसायटीत जा, त्यांना सांगा की तुमच्या पोरांसाठी महापालिकेची शाळा आपल्या वॉर्डातली किती चांगली आहे, तिथं काय काय सुविधा आहेत, आणि तुम्ही स्वतः पुढं जाऊन महापालिकेच्या शाळांसाठी बोलणं, हे लोकप्रतिनिधींचं खरं काम आहे. याच्यामध्ये थोडासा बदल असा होऊ शकतो, हे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा लोकप्रतिनिधीच नाही तर शहरामध्ये जे काही प्रतिभावंत, गुणवंत काही असे विविध क्षेत्रातील मंडळी आहेत, ह्यांनी जर ठरवलं तर हा बदल घडू शकतो. कसा, तर आपली मुलं, आपल्या भावाची मुलं, आपले नातेवाईक, आपला ज्यांच्यावर प्रभाव आहे अशा मंडळींची जर मुलं महानगरपालिकेच्या शाळेत टाकली तर मग ती सुरुवात होईल. तुम्हाला माहिती आहे का, महानगरपालिकेच्या दवाखान्यांचा दर्जाही खूप चांगला आहे. आज आपण YCM किंवा जी काही थेरगावचं हॉस्पिटल किंवा मासुळकर कॉलनीतलं नेत्र रुग्णालय म्हणजे खाजगी रुग्णालयाच्या तोडीचं काम तिथे चालतं. परंतु एक आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्याला उपचार घ्यायचा आहे तर आपण त्या दवाखान्यात गेलं पाहिजे. मला एक उदाहरण द्यावंसं वाटेल, योगेश भले यांचं, माजी महापौर आहेत ते त्यांच्या कुटुंबात जे काही आरोग्य समस्या किंवा जे काही कोण आजारी पडलं तर स्वतः YCM मध्ये उपचार घेतात. त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाचं प्रेग्नन्सी असेल तर डिलिव्हरीसाठी YCMचा आधार घेतला जातो. मग ही जो विश्वासार्हता जर ते निर्माण करू शकतात तर अन्य नगरसेवकांनी, लोकप्रतिनिधी ते केलं पाहिजे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. पण आपल्या इथं सर असं आहे की शिवबा जन्माला आला तरी शेजारच्या घरात यावं असं आहे, तर ते त्यातला प्रकार आहे. त्यामुळं कुठंतरी स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी जर स्वतःचा पोरगा महापालिकेच्या शाळेत घातला तर लोकप्रतिनिधीच्या घराच्या शेजारच्या माणसाला विश्वास बसेल की महापालिकेची शाळा चांगली आहे म्हणून. आता सर, शाळेचा मुद्दा आपला झाला, आता थोडंसं राजकारणामध्ये येऊया. आत्ताच विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली, उमेदवाऱ्या जाहीर झाल्या, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खूप मोठा मेलोड्रामा सुद्धा झाला. पुण्याचं पाहायला गेलं तर पुण्यामध्ये विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे. पण राष्ट्रवादीतनंच भरपूर जणांची नावं पुढं होती अजितदादा गटातून,
मग ते विलास लांडे असतील किंवा आणखी 1-2 जण असतील जे वरिष्ठ आहेत, ज्यांना अनुभव सुद्धा आहे. असं नाही की ते नव्याने आलेत आणि म्हणून त्यांना उमेदवारी तुम्ही नाकारली. जर त्यांना अनुभव आहे, काम करण्याची पद्धत माहिती आहे, ते वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, तरी सुद्धा त्यांना नाकारलं गेलं. ह्या सगळ्या ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मुळात विक्रम काकडे आता आमदार झालेत, बिनविरोध निवडून झाले. मुळात हे जे काकडे परिवार आहे ना, ह्याच्यात थोडंसं आपण मागं जाऊ. ह्या विक्रम काकडे जे आता आमदार झाले, त्यांचे वडील संजय काकडे, जे आता माजी खासदार पण होते भारतीय जनता पार्टीकडनं, आता त्या दोघा बापलेकांनी प्रवेश केलाय राष्ट्रवादीमध्ये आणि आता एक सेफ झोन खेळलेला आहे. हे जे संजय काकडे आहेत ना, ह्यांची जी सुरुवात जी आहे ना, म्हणजे एक म्हणजे फार हे गर्भश्रीमंत किंवा खानदानी श्रीमंत हा प्रकार नाही आहे. हे पण फार स्ट्रगल करून आणि कष्ट करून आणि राजकीय शिड्यांचा वापर करून पद्धतशीरपणे हे कुटुंब आज प्रस्थापित झालेलं आहे. 30 वर्षापूर्वी प्राध्यापक रामकृष्ण मोरे जेव्हा या शहराचं नेतृत्व करत होते, ह्या रामकृष्ण मोरे सरांचा फार मोठा वरद असता आणि पाठिंबा संजय काकडे यांना लाभला. म्हणजे संजय काकडे यांचे थोडक्यात मार्गदर्शक गुरु म्हणायला हरकत नाही रामकृष्ण मोरे सर. आणि रामकृष्ण मोरे सरांनी संजय काकडेंना म्हटलं होतं, मला माझ्या माहितीप्रमाणे 90च्या दशकात, की संजय ठीक आहे तू काम करतोस वगैरे, परंतु तुला जर अजून पुढे रन घ्यायचं आहे, अजून पुढे धाव घ्यायची, तर अजित पवार हे एक असं नेतृत्व महाराष्ट्रात उभ्यारी घेत आहे नव्याने, की तू त्यांच्याशी संपर्क साध, त्यांची साथ धर, कारण की ते उगवता तारा आहे महाराष्ट्राचा. हा दृष्टांत किंवा हे दृष्टेपण रामकृष्ण मोरेंनी दाखवलं होतं आणि संजय काकडेंनी ते अचूक हेरलं, अजितदादांशी सलगी केली. अजितदादांनंतर त्यांच्या जीवनात, त्यांच्या आर्थिक व्यवहारात जो काही बदल झाला तो उभे महाराष्ट्राने पाहिला. पुढे अजितदादांची त्यांनी योग्य वेळी साथ सोडली आणि वाऱ्याची दिशा बदलली. 2014 नंतर जेव्हा भारतीय जनता पार्टीची लाट आली, मग तिथनं त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खासदार झाले. आज तोच प्रवास उलटा झाला. आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी त्यांनी पुन्हा काटे उलटे फिरवले आणि राष्ट्रवादीची वाट धरली आणि आपल्या मुलाला त्यांनी आता आमदार केलं आणि स्वतःही राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता ह्याच्यामुळं झालं काय माहिती आहे का, साहजिकच जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत की जे तिकिटांसाठी आपल्याला तिकीट मिळेल आमदारकीचं, मग योगेश बल असतील, भाऊसाहेब भुईर असतील, नाना काटे, विलास लांडे, संदीप वागेरे, ही मंडळी, अजित गव्हाणे, ही सगळी मंडळी नाराज झाली. त्यातलं बाकी सगळे शांत राहिले, परंतु विलास लांडे आणि संदीप वागेरे ह्यांनी भावना व्यक्त केल्या, नाराजी व्यक्त केली. त्यातल्या त्यात विलास लांडेंनी पण बोलून दाखवलं की आम्ही पक्ष वाढवला आणि हे सगळे वगैरे, किंवा संदीप वगैरे म्हणले की आता ही लवकुशची जोडींचं नेतृत्व करणार असं, आणि थोडंसं ॲरोगंटली त्यांचं ते बोलणं झालं. परंतु माझं तर निरीक्षण असं आहे की ह्या लोकांना जरी हे नाराज झाले, परंतु ही मंडळी आता पुढे निवडणुका नाही आहेत बरेच वर्ष. आता ज्या 2 संध्या होत्या विधान परिषदेच्या त्याही होऊन गेल्या. ह्या संधीला असं वाटत होतं की पिंपरी चिंचवड शहराला न्याय मिळेल, परंतु तेही झालं नाही. परंतु जे आता विलास लांडेंचंच उदाहरण घेऊ आपण. हे 2 वेळा आमदार होते, अनेक वर्ष नगरसेवक, महापौर, सर्वोच्च पदांपर्यंतच त्यांची कामगिरी राहिलेली आहे. आत्ता जर त्यांनी काँग्रेसची जर वाट निवडली तर त्यांना फार मोठं मायलेज मिळू शकतं. कारण की आत्ता काँग्रेसच्या राज्य नेतृत्वात किंवा पुणे जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या नेतृत्वामध्ये त्यांच्यासारखा कार्यकर्ता, माजी आमदार जर काँग्रेसच्या साथीला आला तर शहरात बळ पण मिळू शकतं, जिल्ह्यालाही बळ मिळू शकतं. परंतु त्यांचं एकला चलो रे आणि एकच पक्ष धरून त्याच्या पद्धतीने करतात. म्हणजे माझं हे वैयक्तिक मत आहे, त्यांनी जावं की नाही, परंतु त्यांना ती स्पेस आहे विलास लांडेंना. आणि राहिली गोष्ट संदीप वागेरेंची. संदीप वागेरे हे जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते तेव्हाही ते भाजपच्या विरुद्धच अँटी वागले होते.
आणि आत्ता जरी ते राष्ट्रवादीकडनं निवडून आले, थोडंसं त्यांचं जो एखाद्याचा स्वभाव असतो ना, त्याप्रमाणे त्यांची ती मोमेंट असते आणि शांतपणे प्रतिक्रिया न देणं हे त्यांच्या स्वभावात नाही. त्यामुळे त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. आणि राजकारणात कसं आहे, तुम्हाला संयम फार राखणं गरजेचं आहे आणि तो संयम बहुधा संदीप वाघेरेंमध्ये नाही आहे. कदाचित ते त्याची पर्वाही करत नाही, परंतु ह्या गोष्टी म्हणजे तसा त्यांचा राजकीय आवाका पण फार कमी आहे. त्यांनी तशी फार मोठी झेप घेण्यासाठी आणि फार मोठं स्वप्न पण बघितलं होतं, परंतु स्वप्न बघायला हरकत नाही. परंतु राजकारणात कधी फासे उलटतील, कधी संधी मिळेल हे पण सांगता येत नाही. आणि सर पण कसं आहे, भरपूर जणांनी ही टीका पण केली आणि ते खरं आहे की दादांच्या पाठीत खंजीर खुपसून ते आधी काकडे भाजपमध्ये गेले. मग जो माणूस स्वतः भाजपमध्ये गेला, बरं जाताना त्यांनी आय थिंक नगरसेवक पण भरपूर सोबत नेलेले होते. मग ज्या माणसामुळं पक्ष फुटला किंवा पक्षातले एवढे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी गेले, आज त्या माणसाला परत पक्षात घेऊन बरं तुम्ही पक्षात घ्या, पण त्या माणसाला पक्षात घेऊन त्याच्या पोराला जर तुम्ही विधान परिषदेची आमदारकी देताय, तर त्याच्या मागे मग नेमका स्वार्थ कुठला? कारण मग तुम्ही विलास लांडेंसारख्या माणसाला, ज्येष्ठ माणसाला डावललं, त्याच्यात मग तुम्ही बाबा निगेटिव्ह पॉईंट काढण्यासारखे पण कुठले नाही आहेत की विलास लांडेंकडे अनुभव नाही आहे, पण मग फक्त संजय काकडेंचाच पोरगा का, असं पण आहे ना? का फक्त मग पार्थ पवार यांचे मित्र आहेत म्हणून तुम्ही त्यांना हे केलं? कुठेतरी पाठीमागं कसला तरी स्वार्थ असू शकतो. त्या मागचं गणित कसं असतं की असं जसं आपण गणिताच्या भाषेत बोलतो 2+2 4, परंतु राजकारणाच्या भाषेत कसं असतं 2+2 8 किंवा 12 असं पण असतं. आणि इथे म्हणजे राजकारण हे एकमेव क्षेत्र असं आहे की इथे ना तुमचा भूतकाळ किंवा तुम्ही दिलेला दगाबाज, तुम्ही दिलेले फटके किंवा तुम्ही केलेला अपमान ह्याला काही महत्त्व किंवा दिलं जात नाही किंवा पाहिलं जात नाही. संधी आली, योग्य संधी आली की अचानक शत्रू कधी मित्र होतो, मित्र कधी शत्रू होतो. म्हणजे हे राजकारणाचा नियम आहे, पहिला पायाभूत नियमच आहे. त्यामुळं इतर निष्ठावंतांनी म्हणायचं आम्ही एवढ्या पालख्या व्हायला एवढं काम केलं आणि आम्हाला संधी नाही दिली आणि काल आलेला माणूस तुम्ही पक्षात घेऊन त्याला आमदार करताय. शेवटी पक्षात चालवताना पण त्यांना काही धोरणं असतात किंवा त्यांनाही काही दृष्टिकोन असतो आणि तुम्ही पक्षात काम करताय किंवा तुम्ही पक्षाचं इतके वर्ष काम केलं, तुमच्यावर पण काही पक्षाने जबरदस्ती केली नव्हती की तुम्ही बाबा थांबा, तुम्ही तुमचा मार्ग निवडू शकता, बरोबर. त्यामुळं राजकारणात कसं आहे गिव्ह अँड टेक, म्हणजे तुम्ही या थांबाय नसेल, कारण राजकारणाचा आता आयाम बदललेला आहे, पॅटर्न बदललेला आहे. तेवढं आहे. त्यामुळं संजय काकडे मान्य नसेल, तुम्हाला राहायचं तर राहा, असं अप्रत्यक्ष इशाराच राष्ट्रवादीने किंवा पार्थ पवारांनी दिलेला आहे. आणि राजकारणात हे सर्रास चालतं, राष्ट्रवादी चालते, भाजप चालतं, शिवसेनेत चालतं. शिवसेनेत आपण पाहिलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे उद्योजकांच्या आणि धनिकांच्या डायरेक्ट खासदार काय डिक्लेअर करायचे राज्यसभेला, कुणाची हिंमत नव्हती. सेम तोच किस्सा पार्थ पवारांनी आता ते त्यांचे मित्र असतील विक्रम काकडे, परंतु एक पक्षाच्या दृष्टीने ते त्यांना आवश्यक वाटले, हे आवश्यक नाही वाटले, असा एक भाग आहे. पण सर कसं आहे, हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना हा निर्णय पटलेला नव्हता. थेट नाराजी सुद्धा भरपूर अशी बाहेरून जाणवली. मग पार्थ पवारांच्या ह्या निर्णयामुळं पक्ष पुढे चालणार आहे का? पक्षाला जर निर्णयच मान्य होत नाहीये, तर तुमचा पक्ष पुढे राजकारणात तग धरणार कसं आहे? आतल्या आतच जर तुमच्यात खूप जास्त नाराजी होत असेल. आता ही नाराजी आहे, परंतु ही फार मोठ्या प्रमाणे उद्रेकासारखी व्यक्त होत नाही का, तर राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे. आणि कसं असतं, एक सत्तेचा कधीतरी लोण्याचा गोळा मलिदा आज ना उद्या आपल्याला मिळेल ही आशा असते प्रत्येक कार्यकर्त्याला. आणि शेवटी जायचं कुठं मग? आता पार्थ पवारांना नाराजी व्यक्त करायची, राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त, मग जाणार कुठे? मार्ग तर बंद झालेले असतात सगळे. भारतीय जनता पार्टीकडनं आपण आलेलो असतो किंवा भारतीय जनता पार्टी जायचं नसतं किंवा भारतीय जनता पार्टी मग अशा दलबदलूंना प्रवेश देत नाही किंवा त्यांना त्यांची माहिती असते पात्रता, असा पण प्रकार असतो. त्यामुळं हे एकतर आपणच आपल्याला ते स्वीकारायचं किंवा आता आपणच इथं आपली पात्रता नाही अशी समजायचं. असंच आता प्रत्येक म्हणजे राजकारणात प्रवेश करणं, राजकारणात यशस्वी होणं आणि राजकारणात शिखर गाठणं ह्या आता स्टेज राहिलेल्या नाहीयेत. तुम्ही शून्य कामगिरी असताना शिखरावर जाऊ शकता किंवा तुम्ही फार मोठं परिश्रम घेऊनही, म्हणजे योगेश बहलांसारखं उदाहरण द्यायचं म्हणजे 7 वेळा नगरसेवक होऊनही तुमची पाठी
तुम्हाला तेवढं तिथंच बसवते, असा एक प्रकार असतो. बरं. तर मंडळी, आज खरं तर आपण वेगवेगळ्या समस्यांवर तर बोललोच आणि सोबतच पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामधलं राजकारण सध्याच्या घडीचं कसं बदललं, काय नेमकं कुठल्या पक्षात निर्णय घेतले गेले, या सगळ्यावर आपण सविस्तर गप्पा मारल्या. याच गप्पा पुढच्या आठवड्यातल्या शनिवारी सुद्धा असणार आहेत. आपण प्रत्येक शनिवारी आता सॅटरडे गप्पा या नावाचा पॉडकास्ट करतोय. आणि बरं, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सॅटरडे गप्पा या पॉडकास्टमध्ये फक्त आपल्याच ऑफिसमधल्या लोकांशी गप्पा मारणार नाहीये, तर पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये जे कोणी त्या विभागातले त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक असतील, मग ते राजकीय असेल, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सगळ्याच विभागातल्या तज्ज्ञांना जर इथे येऊन सॅटरडे गप्पामध्ये सहभागी व्हायचं असेल, पिंपरी चिंचवडच्या एखाद्या समस्येवर किंवा एखाद्या विषयावर त्यांचं मत व्यक्त करायचं असेल, तर येस, तुमचं इथं वेलकम आहे. तुमचं मत जाणून घेण्यासाठी PCMC न्यूज तयार आहे. त्यामुळे सॅटरडे गप्पाच्या पॉडकास्ट शोमध्ये नक्की सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी अर्थात तुम्हाला स्क्रीनवर नंबर सुद्धा दिला जाईल.